नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नीट UG 2026 दिली आहे आणि तुमचे मार्क्स कमी आहेत म्हणून गव्हर्मेंट BMS मिळणार नाही असं वाटतंय. तर नीटमध्ये मार्क्स अपेक्षापेक्षा कमी आलेत म्हणून गव्हर्मेंट BMSचं स्वप्न सोडू नका. महाराष्ट्रात काही गव्हर्मेंट BMS कॉलेजेस अशी आहेत जिथे तुलनेने कमी कट ऑफ वरही ॲडमिशनची संधी मिळू शकते. पण कोणती कॉलेजेस व किती मार्क्स लागतात आणि तुमच्या कॅटेगरीनुसार चान्सेस कसा आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, जे टॉप म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत आणि त्यांचे कमी कट ऑफ आहेत, तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा मागच्या वर्षीचा कॅटेगरी ऑल इंडिया रँक, SML कॅटेगरी रँक, मार्क्स आणि कॉलेज कोड दिलेला आहे. तर SC कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक 2,46,206 आणि त्या कॅटेगरीचा SML म्हणजे आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो आणि आपला महाराष्ट्रातील रँक जो असतो त्याला SML असे म्हणतात आणि हा फार खूप महत्त्वाचा असतो आपल्याला महाराष्ट्र काउन्सिलिंग करण्यासाठी. तर मागच्या वर्षीचा SC कॅटेगरीचा 18,936 एवढा SML असताना त्याची कॅटेगरी रँक 1,545 आणि त्या विद्यार्थ्याला मार्क 382 होते. तर त्याला 31-29 हे गव्हर्मेंट कॉलेज अलॉट झालं होतं. तर हे कॉलेज कोणतं आहे आपण ते पुढे पाहणारच आहोत. तर हा कॉलेज कोड 31-29 कॉलेज असणारा SC स्टुडंटला हा कॉलेज अलॉट झालं होतं. नंतर आहे ST कॅटेगरीच्या स्टुडंटला ऑल इंडिया रँक 4,47,663 आणि त्याचा SML 30,960 इतका असताना आणि कॅटेगरी रँक 738 असताना त्या स्टुडंटला मार्क 298 इतके होते. त्या स्टुडंटला पण 31-29 हे असणारं कॉलेज अलॉट झालं होतं. नंतर आहे VJ कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक 1,76,693, SML 14,413, कॅटेगरी रँक 381. त्या स्टुडंटला मार्क 418 इतके होते आणि त्याला पण 31-29 हे कॉलेज कोड असणारं कॉलेज अलॉट झालं होतं. नंतर आहे ACBC कॅटेगरी स्टुडंटला 1,47,828 इतका ऑल इंडिया रँक असताना त्या स्टुडंटची SML 12,372 असताना तर कॅटेगरी रँक 1,644 इतके असताना त्या स्टुडंटला 434 मार्क्स इतके होते आणि त्या कॉलेजला 32-39 हे कॉलेज कोड असणारं कॉलेज अलॉट झालं होतं. नंतर आहे OBC कॅटेगरीच्या स्टुडंटला 1,40,815 ऑल इंडिया रँक असताना आणि त्या स्टुडंटची 11,850 SML असताना तर त्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक 3,539 असताना त्या स्टुडंटला 438 मार्क्स तर त्याला पण 31-29 हे कॉलेज अलॉट झालं होतं. 31-29 हे कॉलेज कोड असणारं कॉलेज अलॉट झालं होतं. नंतर आहे WS कॅटेगरी ऑल इंडिया रँक 1,63,800 त्या कॉलेज SML 13,479, कॅटेगरी रँक 1,266, मार्क्स 425 आणि कॉलेज कोड 31-29 असणारं कॉलेज अलॉट झालं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा महाराष्ट्र रजिस्ट्रेशन BMSचे चालू होतील तेव्हा आपला SML येईल. तेव्हा SML आल्यानंतर बघा SML आपल्याला महाराष्ट्र काउन्सिलिंगसाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक 1,35,705 SML बघा 11,444 इतका आहे. त्याचा कॅटेगरी रँक 441 आहे आणि मार्क्स 401 आहेत. तर त्याला 31-29 कॉलेज कोड असणारं कॉलेज अलॉट झालं होतं. नंतर NTB कॅटेगरीला पण ऑल इंडिया रँक, SML, कॅटेगरी रँक, मार्क्स आणि कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे ते बघा इथं दिलेलं आहे. NTC आणि NTD असं कॅटेगरीला ऑल इंडिया रँक, नंतर त्या स्टुडंटचा SML, त्या स्टुडंटची कॅटेगरी रँक आणि त्या स्टुडंटला मार्क्स किती होते आणि कोणते कॉलेज अलॉट झालं आहे हे आपण बघा. याचा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. तुमचा कॅटेगरी रँक आणि ऑल इंडिया रँक बघा आणि SML आता महाराष्ट्रात काउन्सिलिंग शेड्यूल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर येईलच. मग तेव्हा SML बघा. आपल्या महाराष्ट्र काउन्सिलिंगमध्ये SML फार महत्त्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि हे कॉलेजेस कोड कोणते आहेत ते आपण पाहूया. तर
तर विद्यार्थी मित्रांनो 31-29 असणारं हे कॉलेज आहे KVT रणधीर आयुर्वेद महाविद्यालय बोराडी शिरपूर धुळे येथील हे एक नामांकित गव्हर्नमेंट कॉलेज आहे। विद्यार्थी मित्रांनो 31-29 कॉलेज कोड असणार आहे। हे कॉलेज तुम्ही तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ठेवू शकतात तुम्हाला जर एवढे मार्क असेल तर। नंतर आहे 3106 हे कॉलेज भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी सिंधुदुर्ग येथील कॉलेज आहे। विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज पण तुम्ही तुमच्या चॉईस फिलिंग लिस्टमध्ये ठेवू शकतात। ह्या कॉलेजचा कोड 3106 आहे। आणि नंतरचं आहे विद्यार्थी मित्रांनो 3239 हे एक आहे DMM आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ येथील कॉलेज आहे। विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट BMS कॉलेज आहेत हे तिन्ही पण, आणि ह्या कॉलेजचा काउन्सिलिंग कोड 3239 आहे। आणि हे कॉलेजसुद्धा तुमच्या लिस्टमध्ये ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एवढे मार्क आणि तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि BMS करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।